त्या ठिकाणी कशाकडून असतात? चांगल्याच गोष्टीकडून. पहिल्यांदा सर्पदेवतेच्या मुखाकडे, त्यावेळेला त्या सर्पाच्या विषाचा दाह सहन होत नाही. कोणाला होत नाही बरं? देवांना. तेवढं काही त्यांचं सामर्थ्य नाही. म्हणून देवानी या ठिकाणी श्रेष्ठ भाग तुम्हाला असं मोठेपण लौकिकात दानवांना दिलं. लक्षात ठेवा, हे तुम्ही घ्या, तुमच्याकडे काही हरकत नाही. ते म्हणाले मोठं जे असेल ते आमच्याकडेच असते, कारण आमचा भक्तीत मोठा वाटा आहे. म्हणून देवाकडे दैत्य त्या ठिकाणी त्यांच्याकडे ती सर्पदेवतेचं मुख दिलं आणि शेपटीचा भाग देवांनी आपल्याकडे घेतला आणि घुसळायला चालू केलं. म्हणून ते घुसळण चालू झाल्यानंतर पहिल्यांदा त्याच्यातून काय प्राप्त झालं? वाईट ते आधी बाहेर पडत असते, विकार आधी बाहेर येत असतात आणि मग नंतर सात्विक गुण प्रदर्शित होतो. आज किती सुंदर चाल या ठिकाणी झाली, रूपावळीची चाल. याचं कारण आहे रसभरीत चाली गाव्यात, आणि ही शास्त्री महाराजांची शिकवण आहे. मुकुंदराज संस्थांचा पायंडा या ठिकाणी आहे. म्हणून आपण मराठीचे जे आद्य कवी आहेत मुकुंदराज स्वामी, त्यांचे या ठिकाणी अनुयायी आहोत. कारण या संबंध विश्वाला माऊलीच्या आधीचाही जर परिचय कोणता असेल तर मुकुंदराज स्वामी लक्षात असू द्या. म्हणून मराठी भाषा ओळखण्याचं जर केंद्रस्थान असेल कोणतं तर मुकुंदराज स्वामी. म्हणून जगाच्या पाठीवर तुम्ही भारत भ्रमण करत असताना कुठेही जा, तुम्हाला या ठिकाणी अंबाजोगाई क्षेत्र जर तुम्ही नाव काढलं तर स्वामी मुकुंदराज या ठिकाणी यांचं नाव प्रामुख्याने घेतलं जाईल. कारण विवेक सिंधू नामक ग्रंथ आणि मराठीचे आद्य कवी असा त्यांचा उल्लेख आहे. म्हणून आजान वृक्षाची भेट या ठिकाणी ओळख तिथे, तिथून ते आळंदीलाच आहे. विद्येचं माहेरघर या ठिकाणी कोणतं आहे तर आळंदी क्षेत्र आहे. कारण त्याही सिद्धेश्वर भगवान शंकराच्याच जवळ माऊलीने आपलं स्थान मागून घेतलं आणि तिथंच या ठिकाणी तो योगी पावन मनाचा त्या ठिकाणी समाधी अवस्थेला प्राप्त झाला. म्हणून मुकुंदराज स्वामीकडे आपण दर्शनाला जर गेलोत ना, तिथं तुम्हाला आजान वृक्ष दिसेल. बरोबर, मग हे इथंही या ठिकाणी आहे. त्याचा मग तुम्ही असाही शोध लावायचा आध्यात्मिक दृष्टिकोनात, माऊली कसे आले असतील आणि कोणता रस्ता त्यांनी निवडला असेल तर या